हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथे बटरस्कॉच केक बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे अगोदरच बेस बनवून ठेवलेला होता. आता आपण याचे समान 3 लेयर करून घ्यायचे आहेत. हे बघा, आता मी येथे याचे 3 समान लेयर कट करून घेतलेले आहेत. तर आता आपण येथे शुगर सिरपने याला सोक करून घेऊयात. आणि येथे मी शुगर सिरप बनवण्यासाठी अर्धा कप वाटीमध्ये 2 ते 2.5 चमचे पिठी साखर टाकून घेतलेली आहे. आणि मी ते सर्व विरघळून घेतलेले आहे. आणि आता हे बघा, सोक झाल्यानंतर येथे मी क्रीम टाकून घेतली आहे. ती एकसारखी पसरवून घ्यायची आहे आणि त्यावरती मी बटरस्कॉच क्रश टाकलेले आहे. तेही एकसारखी पसरवून घेतले आहे. आता मी येथे याच्यावरती दुसरी पण लेयर ठेवून घेतली आहे. आपली लेयर व्यवस्थित बसली आहे का ही बघून घ्यायची आहे. आणि आता मी येथे याच्यावरती शुगर सिरपने परत सोक करून घेतलेले आहे. आता आपण याच्यावरती क्रीम टाकून घेऊयात आणि ती क्रीम एकसारखी पसरवून घ्यायची आहे. क्रीम एकसारखी छान पसरवून घेतल्यानंतर साईडने पण त्याला आपण क्रीम छान लावून घ्यायची आहे. व पुन्हा एकदा इथे आपण बटरस्कॉच क्रश टाकून घेतलेले आहे आणि ते एकसारखे पसरवूनही घेतले आहे. आता आपण इथे तिसरीही लेयर ठेवून घेऊयात. साईडने थोडीशी क्रीम लावून आपण क्रम्स बाहेर येणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. व परत एकदा शुगर सिरपने सोक करून घेतलेले आहे आणि मी इथे क्रीम लावून क्रम कोट करून घेतले आहे. तर आता क्रम कोट करून झाल्यानंतर आपण याला थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. आता आपण फायनल फिनिशिंग करून घेण्यासाठी इथे थोडीशी क्रीम घेतलेली आहे. त्यामध्ये थोडासा येलो कलर टाकून घेतलेला आहे आणि तो कलर छान असा क्रीममध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपण याच क्रीमने फायनल फिनिशिंग करून घेणार आहोत. फायनल फिनिशिंग करतेवेळेस थोडीशी क्रीम टाकून ती एकसारखी पसरवून घ्यायची आहे. क्रीम एकसारखी लागली पाहिजे म्हणजे आपला केक दिसायला छान दिसेल. आणि मी साईडने पण क्रीम लावून घेतली आहे. साईडने पण क्रीम लावत असताना एकसारखी लागली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. हे बघा, जेवढी फिनिशिंग चांगली येईल तेवढा आपला केक दिसायला सुंदर आणि छान दिसेल. तर येथे बघा, वरच्या साईडला थोडीशी क्रीम आलेली होती म्हणून ती पॅलेट नाईफच्या साहाय्याने मी ती काढून घेतली. आणि साईडला पण मला थोडीशी क्रीम कमी वाटत होती म्हणून मी थोडीशी आणखीन लावून घेतली. व वरूनही छान अशा प्रकारे आपल्याला फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. आणि मी येथे स्क्रॅपरने प्लेन करून घेतलेले आहे. आता मी इथे स्क्रॅपरने प्लेन करून घेतल्यानंतर वरती जी थोडीशी क्रीम आली होती तीही मी काढून घेतलेली आहे. आणि येथे मी डिझायनर स्क्रॅपर ओढून घेतलेले आहे. आणि मी येथे आता कॅरमल जेल टाकून घेतलेले आहे. कॅरमल जेलमध्ये थोडेसे पाणी टाकून आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. व मी येथे खाली पण थोडेसे कॅरमल जेल टाकून घेतले आहे. तर येथे मी कॅरमल जेल टाकल्यानंतर स्क्रॅपरच्या साहाय्याने एकसारखे पसरवून घेतलेले आहे. खालच्या पण साईडने आपण छान अशी फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. तर येथे मी आता एका पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट जेल टाकून घेतलेले आहे. चॉकलेट जेल थोडेसे घट्ट असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर आता मी येथे जेलच्या साहाय्याने 2 ते 3 लाईनी असे ओढून घेतलेले आहे. व मी येथे टूथपिकच्या साहाय्याने अशी वेब डिझाईन काढलेली आहे. खालच्या पण साईडने मी अशीच वेब डिझाईन काढून घेतलेली आहे. आता मी येथे पॅलेट नाईफच्या साहाय्याने केक बेसवरती ठेवून घेणार आहे. येथे मी अगोदरच फुलं बनवून फ्रीजमध्ये ठेवून घेतली होती. तर येथे आपल्याला फुलं बनवायला शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण लवकरच आपण या चॅनलवर फुले कशी बनवायची यावर व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर येथे मी केकवरती फुलं ठेवून घेतलेली आहे आणि मी थोड्याशा क्रीममध्ये हिरवा कलर टाकून हिरवी क्रीम करून घेतलेली आहे आणि पानाच्या नोझलने मी इथे पानं काढून घेत आहे. तर आपला केक तयार आहे. आपल्याला हा केक आवडला का हे मला कमेंट करून नक्की सांगा.